पेपर लिहिला आणि ती गेली वडिलांच्या अंत्यविधीला. धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम. शिक्षणाधिकारी जगताप, मुख्याध्यापक माने यांनी केली मदत. सोलापूर येथील 10वी परीक्षेच्या पहिलाच पेपर आणि अचानक सकाळी अल्पशा आजाराने वडील वारले. धनश्री पवार हिच्या समोर 10वी परीक्षा बुडणार हे निश्चित होते, पण धनश्रीच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक अस्वस्थ होते. धनश्रीला तिच्या कुटुंबांनीही धीर देत परीक्षा दे, वडिलांचे अंत्यसंस्कार 2 तास पुढे ढकलू असे सांत्वन केले. त्यामुळे घरात वडिलांचा मृतदेह असतानाही धनश्री 10वीचा पेपर लिहून वडिलांच्या अंत्यविधीला हजर राहिली. तिला माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी मदत केली. शरदचंद्र पवार प्रशालेतील धनश्री भिकाजी पवार ही विद्यार्थिनी 10वीत होती. शुक्रवारी 20 फेब्रुवारी 2024 10वीच्या मराठीचा पहिला पेपर होता. धनश्रीने चांगला अभ्यास केलेला, परंतु तिच्या वडिलांचे सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यविधीसाठी नातेवाईक शेजारी जमा होत होते. धनश्रीचा पहिलाच पेपर बुडणार आणि तिच्याबद्दल तिच्या वडिलांनी पाहिलेला स्वप्न वाया जाणार म्हणून शिक्षक मुख्याध्यापक अस्वस्थ झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक माने यांनी धनश्रीच्या घरी जाऊन आई, भावाला, नातेवाईक आणि यांना समजावून सांगून 2 तास अंत्यविधी पुढे ढकलण्याची विनंती केली. धनश्रीला धीर दिला आणि तिला स्वतः परीक्षा केंद्रावर नेऊन परीक्षेला बसवले. तरीही पूर्ण 3 तास पेपरला बसणे तिला शक्य नव्हते, म्हणून अंत्यविधीसाठी अर्ध्यातून घेऊन जाण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांना कॉल करून सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी सुद्धा प्रसंग पाहून केंद्र प्रमुख गीता सादोली यांना तिला अर्ध्यातून सोडण्याविषयी सांगितले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी धनश्रीला धीर देत अंत्यविधीला पाठवले. धनश्रीच्या धैर्यामुळे नातेवाईक, शेजारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालकांचे डोळे पाणावल्याचे चित्र पाहायला मिळते. 1.5 तास लिहिला मराठीचा पेपर. वडिलांचे निधन झाल्यानंतर धनश्री पवारने मराठीचा पेपरला जाण्यास नकार दिला होता. मात्र मुख्याध्यापक माने यांच्या पुढाकारामुळे तिने 10वीचा पहिला पेपर देण्यास होकार दिला. मराठीचा पहिला पेपर 1.5 तास लिहिल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापक माने यांनी तिला संतोष लोंढे या सेवकाच्या गाडीवर बसवून अंत्यविधीला पाठवले. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.